नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 34 नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं समजून घेतोय। सगळ्यात महत्त्वाचं इराचा ब्राउझर लॉग इन करा। सेलपाथ लर्निंगला मी गेलो डायरेक्टली। टेम्पलेट तयार करण्यासाठी कसे ते शोधले जातात एक्सेल मध्ये, त्याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे 1 नंबरचं। 2 नंबरच्या प्रश्नाकडे आपण आता जातोय। एक्सेलच्या शीट मध्ये टेक्स्ट एंटर करण्यासाठी आपल्याला टेक्स्ट बॉक्स घ्यावा लागतो। सेलला टॅप करून सुद्धा ते होऊ शकतं, म्हणजे आपल्याला या ठिकाणी चूक आन्सर निवडायचे। टेक्स्ट अलाइन करण्याकरता दिलेल्या इमेजेस मध्ये योग्य ऑप्शन निवडायचा। इमेज ओपन करून बघा, ऑप्शन डी पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे। तुम्ही कोटेशन मध्ये इमेजेस कंपनी लोगो ऍड कसा कराल, तर आपल्याला क्लिक ऑन इन्सर्ट इलेक्ट्रिशियनचा ग्रुप आणि पिक्चरला जाऊन ते आपल्याला करता येतं। नेक्स्ट आपण नॉलेज चेकला आता जातोय। स्टार्ट बटनाला टॅप करतोय। नेक्स्ट करून आपण प्रश्न स्टार्ट करतोय। कौटुंबिक कार्यक्रमाचे कॅलेंडर तयार करण्याकरता पुढीलपैकी कशाचा वापर तुम्ही कराल? मायक्रोसॉफ्ट एक्सेल, गुगलचं शीट आणि मायक्रोसॉफ्ट वर्ड हे 3 ऑप्शन तुम्हाला वापरायचे। पुढीलपैकी कोणती इमेज कौटुंबिक कार्यक्रमाचे कॅलेंडर बनवण्यासाठी योग्य अशी टेम्पलेट दर्शवते? 4 नंबरचा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे। मायक्रोसॉफ्ट एक्सेलच्या ऑनलाईन व्हर्जनमध्ये तुम्ही कार्यक्रमाचे कॅलेंडर बनवतात। सिलेक्ट केलेली टेम्पलेट ऑनलाईन मोडमध्ये एडिट करण्याकरता पुढीलपैकी कोणता पर्याय तुम्हाला क्लिक करणार? तर ओपन इन ब्राउझर्स। मेनू बारच्या कुठल्या टॅब खाली तुम्हाला सेव्ह ॲज पर्याय आढळेल? तर तुम्हाला फाईल मध्ये सेव्ह ॲज नावाची टॅब्स आढळेल। मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या प्रीमियम टेम्पलेट्स रिकामी जागा आयकॉनने मार्क्स केलेले असतात, डायमंडने मार्क्स ते केलेले असतात। अशा पद्धतीनं नॉलेज चेकचे आपण 5 प्रश्न सोडवले। त्याचबरोबर गाइडेड डू इट युअर सेल्फ अत्यंत महत्त्वाचा भागाकडे आपण जातोय। पहिला प्रश्न आहे अगदी सोपा। दिलेल्या वर्कशीटमध्ये A1 नावाचा सेल्स डिलीट करायचा आहे, तर ते डिलीट करण्यासाठी आपल्याला काही प्रोसेस त्यांनी सांगितल्या। पहिलं A1 नावाचा हा जो सेल आहे कोपऱ्यामध्ये छोटासा, तो सिलेक्ट करायचा आहे। डिलीटला जायचं आहे, डिलीट सेलला टॅप करायचं आहे, शिफ्ट लेफ्ट सेल लेफ्टला क्लिक करायचं आहे, सेल डिलीट होईल, बाजूला क्लिक करायचं आहे, उत्तर आपल्याला सबमिट करायचं। नंबर 2, दाखवण्यात आलेल्या डॉक्युमेंटमध्ये ऑगस्ट अटेंडन्स नावाची जी सीट आहे त्या सीटला आपल्याला डिलीट करायचं आहे आणि ती 4 नंबरची सीट आहे। आपल्याला पहिले ऑगस्ट अटेंडन्सला टॅप करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे, डिलीटला जायचं आहे, डिलीट सीटवरती क्लिक करायचं, येणाऱ्या सूचनेला डिलीट करायचं आहे, बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं। दिलेल्या वर्कशीटमध्ये सीट नंबर 4 ला आपल्याला जायचं आहे। B11 ते D11 सेल सिलेक्ट करायचे आणि त्याला मर्ज अक्रॉस करायचे आहे, म्हणजे आपल्याला B11 पासून हा B नावाचा कॉलम आहे, हा 11 नंबरचा सेल आहे, तर D11 पर्यंत एवढा भाग आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। मर्ज आणि सेंटरला जायचंय आणि मर्ज अक्रॉस आपल्याला करायचंय। हे सगळं करत असताना पहिले आपल्याला एक सीट निवडायची, ऑगस्ट अटेंडन्स नावाची ती सीट आहे। B11 पासून तर D11 पर्यंत हा सेल आपण सिलेक्ट करू। मर्ज अक्रॉसला आपल्याला टॅप करायचंय, बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचंय। नंबर 4, दिलेल्या वर्कशीटमध्ये B6 नावाचा सेल सिलेक्ट करायचा आहे, त्याचा फॉर्मॅट कॉपी करायचा आहे आणि B15 ला तो अप्लाय करायचा आहे। पहिले B6 आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, ज्यामध्ये पर्टिक्युलर असं लिहिलेलं आहे। फॉर्मॅट पेंटरला जायचंय आणि तो B15 ला अप्लाय करायचा आहे, कॉस्ट ऑफ सेलला, बाजूला क्लिक करायचंय, उत्तर आपल्याला सबमिट करायचंय। B9 पासून तर B12 पर्यंत सेल सिलेक्ट करायचंय आणि त्याचं जे इनक्रीज इंडेट आहे ते आपल्याला 1 पॉइंटने वाढवायचं आहे। तर पहिले आपल्याला काय करायचंय, B9 पासून तर 12 पर्यंत हे 4 सेल सिलेक्ट करायचे। इथं एक इनक्रीज नावाचा ऑप्शन आहे आणि या ठिकाणी डिक्रीज नावाचा ऑप्शन आहे। इनक्रीजला टॅप करायचं 1 पॉइंटने, बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचंय। अशा पद्धतीनं गाइडेड डू इट युअर सेल्फचा आपण 5 प्रश्नाचा तो भाग बघितलाय। आपण आता सिम्युलेशनच्या प्रश्नाकडे जातोय। स्टार्ट बटनावरती टॅप करतोय। आयकॉन आणि इमेजेस तुमच्या दर्शकांना महत्त्वाची माहिती देण्यासाठी खूप छान पर्याय आहेत, म्हणून टेम्पलेटच्या शीर्षकावर एक कॅलेंडर इमेज आपल्याला टाकायची आहे। इन्सर्टला जायचं, यासाठी पिक्चरला टॅप करायचंय, कॅलेंडरची इमेज आहे, इन्सर्ट बटनावर टॅप। नंबर 2, अलाइनमेंट राईट करायचे। हे जे शब्द दिले याचे अलाइनमेंट राईट करायचे। शेवटच्या ऑप्शनकडे आपण येतोय, ज्याचं नाव सेशन कंप्लीशन टेस्ट आहे। सेशन कंप्लीशनला यायचंय, स्टार्ट बटनाला टॅप करायचंय। मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे ऑडिओ इनपुट डिव्हाइस मायक्रोफोन आहे। विशेष पोर्टेबल रिकामी जागा याचा शुद्धलेखन डायरेक्शन रेकॉर्ड करण्यासाठी डॉक्टर, वकील आणि इतर लोक मोठ्या प्रमाणावर वापर करतात। व्हॉइस रेकॉर्डेड आपल्याला असं बोलायचंय। व्हॉइस रेकग्निशन सिस्टम कम्प्युटर ऑपरेशनचे नियंत्रित करण्यासाठी आणि डॉक्युमेंट निर्माण करण्यासाठी व्हॉइस कमांड स्वीकारतात, बरोबर याचा आन्सर आपल्याला द्यायचंय। विशेष पोर्टेबल व्हॉइस रेकॉर्डेड शुद्धलेखन डायरेक्शन रेकॉर्ड करण्यासाठी डॉक्टर, वकील, इतर लोक मोठ्या प्रमाणात वापरल्यात, याचे सुद्धा आपल्याला उत्तर बरोबर द्यायचंय। तर अशा पद्धतीने आपण
34 नंबरचं सेशन समजून घेतलंय. परत पुन्हा भेटू आपण 35 नंबरच्या सेशनमध्ये. ओके.